नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, रोटेशनल डायनामिक्सचा आपला हा 7वा लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस केले. याही लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय इझिली. ओके, बघा, एक क्वेश्चन AIPMT 2015चा आहे आणि हा एकदम रिसेंट क्वेश्चन आहे. ओके, नीट 2019चा क्वेश्चन आहे आणि सिम्पल फॉर्म्युलर क्वेश्चन्स आहे. ओके, दोन्ही म्हणजे जे काही क्वेश्चन्स आहे सिम्पल फॉर्म्युलाने आपण काय करू शकतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा, 2 स्टोन्स ऑफ मासेस, पहिल्या स्टोनचा मास आहे m, सेकंड स्टोनचा मास आहे 2m. ओके, म्हणजे डबल आहे. ओके, आर व्हरल इन अ हॉरिझॉन्टल सर्कल्स, म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल्समध्ये ते काय करताय, रोटेट करताय. व्हरल म्हणजे काय, रोटेट करताय. ओके, द हेवियर वन in a radius of r/2 and the lighter one in a radius of r. Okay, the tangential speed of a lighter stone is n times that of the value of a heavier stone when they experiences the same centripetal forces and the value of n is. बघा काय म्हटले कंडिशन की tangential speed of lighter stone is n times the tangential speed of heavier stone. बघा ही कंडिशन आहे. ओके, आणि आपल्याला यांची व्हॅल्यू विचारली आहे. ठीक आहे, म्हणजे काय विचारलं बघा, V1 स्टँड्स फॉर वेलॉसिटी किंवा स्पीड, वेलॉसिटी ऑफ लायटर वन, जो काही लायटर स्टोन आहे त्याची. ठीक आहे, आणि V2 स्टँड्स फॉर ओके स्पीड ऑफ किंवा हेवियर स्टोन, हेवियर स्टोन, त्या लक्षात. ओके, बघा, जो काही लायटर स्टोन आहे, ओके, सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये ते काय करून राहिले, फिरून राहिले. ठीक आहे, बघा, हवी इथं सांगतो मी, पण एक छोटीशी डायग्राम काढावं लागते आपल्याला. ठीक आहे, बघा, पहिल्या एकासाठी रेडियस आहे, ही टोटल रेडियस झाली r. ठीक आहे, आणि सेकंड पार्टिकलचे रेडियस आहे जवळजवळ r/2. ओके, आणि r/2 या रेडियसवर बघा, द हेवियर वन इज अ रेडियस ऑफ r/2. ठीक आहे, r/2 वर हेवियर वन आहे आणि ज्याचं मास किती आहे, 2 टाइम्स m. ओके, r या डिस्टन्सवर लायटर वन आहे ज्याचं मास आहे m. ठीक आहे, बघा, जो काही लायटर आहे याची वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, लिनियर स्पीड आहे किंवा टँजन्शियल स्पीड. ओके, आणि याची आहे V2. इथं लक्षात बघा कंडिशन, हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा, हा झाला लायटर स्टोन जो सेंटरपासनं r या डिस्टन्सवर V1 या स्पीडनं चालत आहे, टँजन्शियल स्पीडनं. ओके, आणि हेवियर वन ज्याचं मास आहे 2m, जो सेंटरपासनं r/2 या डिस्टन्सवर किंवा रेडियसवर, ओके, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला किंवा व्हॉल होऊन राहिला. ओके, विथ द स्पीड V2. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला की स्पीड V1 हाऊ मेनी टाइम्स शुड बी हाऊ मेनी टाइम्स द V2, म्हणजे V1 इज इक्वल्स टू n टाइम्स V2. तर ही यांची व्हॅल्यू विचारली. पुन्हा एक कंडिशन आहे की दोघांमध्ये दोन्ही बेटा सेम सेंट्रिपिटल फोर्स काय करतात, एक्सपिरियन्सेस, म्हणजे याचा सेंट्रिपिटल फोर्स आणि याचा सेंट्रिपिटल फोर्स कसा राहिला पाहिजे, म्हणजे सेम. सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर राहते. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. ठीक आहे, बघा, लायटरसाठी आपण सेंट्रिपिटल फोर्स काढूया. काय आहे बेटा, बघा, लायटरचा मास किती आहे m, लायटरसाठी वेलॉसिटी किती आहे V1, लायटरसाठी रेडियस किती आहे r. ओके, ही सेंट्रिपिटल फोर्स कोणाच्या इक्वल आहे बेटा, याचा. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे मास, याच्यासाठी मास किती आहे 2 टाइम्स m, याच्यासाठी वेलॉसिटी किती आहे V2 त्याचा होल स्क्वेअर, आणि याच्यासाठी रेडियस किती आहे r/2. इथं लक्षात. ओके, त्यांनी म्हटलं आहे आपल्याला की दोन्ही पार्टिकल लायटर वन आणि हेवियर वन सेम सेंट्रिपिटल फोर्स एक्सपिरियन्स करत आहे. दे एक्सपिरियन्सेस द सेम सेंट्रिपिटल फोर्स. ही झालं लायटरचं सेंट्रिपिटल फोर्स आणि हे झालं जो काही हेवियर पार्टिकल होता त्याचे सेंट्रिपिटल फोर्स. लायटरसाठी रेडियस दिस मच, ओके, हेवियरसाठी रेडियस दिस मच, लायटरचं मास m, हेवियरचं मास 2m. क्लिअर. आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचा V1 आणि V2 मध्ये. बघा, एकदम क्लिअर कट फाइंड आउट करू शकतो. बघा, इथनं स्मॉल m स्मॉलर गेट काय झालं, कॅन्सल. बघा, इकडं काय शिल्लक राहिलं, फक्त V1चा स्क्वेअर. बघा, इथं m तर कॅन्सल झाला, 2 टाइम्स m कॅन्सल झाला, नंतर काय शिल्लक राहिलं इकडं V2चा स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय काय शिल्लक राहिला 1/2. आता हा 2 वर गेला, देअरफॉर V1² इक्वल्स टू 2 × 2 झाला 4, V2चा स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, V1 आणि V2 मधलं रिलेशन, पण स्क्वेअरमध्ये आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर V1 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 4 झालं 2 आणि हे झालं V2. ओके, आणि V1 आणि V2 मध्ये काय रिलेशन आलं, बघा, V1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स V2 आणि V1 इज इक्वल्स टू आपण जो काही जनरली कन्सिडर केला किती आहे n टाइम्स V2. ठीक आहे, मग आता कंपॅरिझन करा. कंपॅरिझन केल्यावर लक्षात येते की n ची व्हॅल्यू किती राहायला पाहिजे, 2. किती राहायला पाहिजे, 2. बघा, ऑप्शन नक्कीच असणार. बघा, सेकंड ऑप्शन n इज इक्वल्स टू 2.
इथं लक्षात बघा AIPMT 2015ला ओके, जो काही मेडिकलची टेस्ट राहते AIPMT कंडक्ट करते 2015ला आला क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, एक लायटर मास आहे ज्याचं मास स्मॉल m आहे, जो सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे r. एक हेवियर मास आहे ज्याचा मास आहे 2m, जो सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे r/2. लायटर मासची टँजेन्शियल स्पीड किती आहे v1, हेवियर मासची टँजेन्शियल स्पीड किती आहे v2. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला की आपल्याला लायटरची वेलॉसिटी इज इक्वल्स टू हाऊ मेनी टाइम्स द हेवियरची वेलॉसिटी राहते आहे की नाही. v1 इज द वेलॉसिटी फॉर लायटर स्टोन अँड v2 इज द वेलॉसिटी ऑफ हेवियर स्टोन. की लायटरची वेलॉसिटी किती टाइम्स हेवियरची वेलॉसिटी राहते. तर जो काही किती टाइम्स राहते n म्हणजे हाऊ मेनी टाइम्स, v1 इज n टाइम्स v2 म्हणजे n काय झाला हाऊ मेनी टाइम्स, की लायटरची वेलॉसिटी ओके हाऊ मेनी टाइम्स ग्रेटर दॅन द हेवियर वेलॉसिटी, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ऑफ n विचारली. ठीक आहे, एक कंडिशन दिली आहे की दोघांचं सेंट्रिपिटल फोर्स कसा राहिला पाहिजे, म्हणजे सेम सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर राहते आणि दोघांचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे याच्या असं म्हणू शकतो की दोन्ही बेटा ओके दोन्ही मासेस लायटर वन अँड हेवियर एक्सपिरियन्सिंग द सेम सेंट्रिपिटल फोर्सेस. मग सेंट्रिपिटल फोर्सेस आपण फॉर्म्युला यूज केला की मास वेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस. ओके, जी काही वेलॉसिटी राहते ती लिनियर वेलॉसिटी घेतली आपण, काही हरकत नाही. मग बघा लायटरचं मास, लायटरचं वेलॉसिटी, लायटरची रेडियस. ओके, हेवियरचं मास, हेवियरची वेलॉसिटी आणि हेवियरची रेडियस आपण पुट केलं आणि v1 v2 मध्ये रिलेशन फाइंड आउट केलं, याच्यासोबत कम्पेअर केलं, यांची व्हॅल्यू 2 आली. खूप काही मोठी कथा नव्हती. बघा सेकंड ओके, बघा टू पार्टिकल्स A and B आर मूव्हिंग इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन कॉन्सेंट्रिक सर्कल्स ऑफ अ रेडियस r1 and r2 rb विथ स्पीड v1 अँड vb. ठीक आहे, बघा दोन पार्टिकल्स आहे ओके, दोघांची जे काही रेडियस जे काही सर्कल आहे कॉन्सेंट्रिक सर्कल आहे म्हणजे एकच सेंटर. ठीक आहे, बघा एकच सेंटर. ठीक आहे, पण दोन सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता समजा हा पार्टिकल ए कन्सिडर करू, हा पार्टिकल बी कन्सिडर करू. पार्टिकल ए ची रेडियस r सफिक्स ए, पार्टिकल बी ची रेडियस r सफिक्स बी. ठीक आहे, आणि पार्टिकल ए साठी जी काही टँजेन्शियल स्पीड दिली आहे ती आहे VA आणि पार्टिकल बी साठी टँजेन्शियल स्पीड VB. बघा जे काही आपल्याला थेरॉटिकली दिलेलं आहे बघा नीटचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही काय करायचं डायग्रामॅटिकली स्वरूपात मांडायचं पहिले. जर तुम्ही जे काही गिवन डाटा आहे डायग्रामॅटिकल स्वरूपात मांडलं, कारण की सर्क्युलर मोशन आहे तुम्हाला थोडंसं इमॅजिन करावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कट अंडरस्टँडिंग येते. बघा दोन पार्टिकल्स होते A आणि B, दोन्ही सर्कलसाठी सेंटर एकच होता. ठीक आहे, पहिल्याचा सर्कल म्हणजे जो काही पार्टिकल A आहे त्याची रेडियस r आहे, सेकंड पार्टिकलसाठी RB, याची वेलॉसिटी किंवा याची स्पीड VA, याची टँजेन्शियल स्पीड VB. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली देअर टाइम पिरियड ऑफ रोटेशन इज सेम. काय म्हटलं की टाइम पिरियड ऑफ पार्टिकल A इज इक्वल्स टू टाइम पिरियड ऑफ पार्टिकल B. दोघांचा टाइम पिरियड कसा आहे सेम. बघा इथेच म्हटलं आहे देअर टाइम पिरियड ऑफ रोटेशन इज सेम. द रेशिओ ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ A टू दॅट ऑफ B म्हणजे अँग्युलर स्पीड ऑफ A डिवायडेड बाय अँग्युलर स्पीड ऑफ B. या दोघांचा मला काय विचारला रेशिओ. ओके, नीट 2019 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बघा अतिशय इझिली क्वेश्चन आहे. इथं लक्षात काय काय दिलं आहे, हा गिवन डाटा दोघांचा टाइम पिरियड कसा आहे पार्टिकल ए आणि पार्टिकल बी साठी कसा आहे सेम. तर अँग्युलर स्पीड ऑफ ए टू द अँग्युलर स्पीड ऑफ बी आपल्याला विचारलं. बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघा, टाइम पिरियडचं बघा जसं ओमेगा इक्वल्स टू काय राहते 2π डिवायडेड बाय टी आहे की नाही, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आणि टाइम पिरियड मधलं रिलेशन. देअरफॉर टी इक्वल्स टू काय लिहू शकतो तुम्ही 2π डिवायडेड बाय ओमेगा. काय लिहू शकता 2π डिवायडेड बाय ओमेगा. आता टाइम पिरियड फॉर पार्टिकल कशासाठी काढू मी ए साठी. ओके, 2π तर कॉन्स्टंट झाला, अँग्युलर वेलॉसिटी पार्टिकल ए साठी W. ओके ओके, टाइम पिरियड फॉर पार्टिकल बी 2π डिवायडेड बाय अँग्युलर वेलॉसिटी ऑफ बी. इक्वेशन नंबर 2. बघा पुन्हा एक सांगतो, बघा पुन्हा एक लक्षात ठेवा, दोघांचा टाइम पिरियड कसा दिला आहे, दोघांचा टाइम पिरियड कसा आहे सेम. इथं दोघांचा टाइम पिरियड कसा आहे सेम. मग कंडिशन पुट करा, म्हणजे आपण काय करू शकतो टी इक्वल्स टू काय लिहू शकतो TB, म्हणजे दोघांच्या लेफ्ट हँड साईड कशी आहे सेम. बघा ही कंडिशन. तर राईट हँड साईड काय करायची इक्वेट. देअरफॉर 2π डिवायडेड बाय ओमेगा ए इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय ओमेगा बी. ठीक आहे, 2π काय झाले कॅन्सल. बघा इथं काय शिल्लक राहिलं 1 ओमेगा ए इक्वल्स टू 1 ओमेगा बी. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे ओमेगा ए अपॉन ओमेगा बी. तर ओमेगा इकडे शिफ्ट करू. देअरफॉर 1/1 इक्वल्स टू ओमेगा ए डिवायडेड बाय ओमेगा बी. जर बघा जर आपण रेशो काढला तर काय आला 1:1. हे ना लक्षात. याचा अर्थ काय झालं दोघांची अँग्युलर वेलॉसिटी कशी होती सेम. लक्षात ठेवा दोघांचा जर टाइम पिरियड जर सेम असेल तर दोघांची अँग्युलर वेलॉसिटी नेहमीसाठी कशी राहते सेम. हे आपण एका मागच्या लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण कुठेतरी लास्ट व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं तुम्हाला दोघांचा टाइम पिरियड सेम आहे तर दोघांची लिनियर वेलॉसिटी भले डिफरंट असेल, कारण की बघा याचं रेडियस कमी आहे. बघा याला थोडासा म्हणजे याची स्पीड कमी राहिली तरी चालते कारण की रेडियस कमी, याची स्पीड जास्त पाहिजे म्हणजे VB इज ग्रेटर दॅन VA पाहिजे.
हे झालं लक्षात. बघा अशा प्रकारे या लेक्चरला आपले 2 एक्झाम्पल झाले न्यूमरिकल्स. तर येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पण आपण म्हणजे न्यूमरिकल्सच डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट.